बघा, एक कर्तव्यदक्ष राजा होता. आजच्या गोष्टीचं नाव आहे दोन दरवाजाचं राज्य. एक कर्तव्यदक्ष राजा होता. तो त्याच्या प्रजेवर प्रेम करायचा, प्रजेचं हित पाहायचा, त्या प्रजेला हवं नको ते सगळं सांभाळायचा आणि आदर्श शासन करायचा, असा तो एक राजा होता. त्या राजाने त्याच्या राज्यामध्ये येणाऱ्यांसाठी दोन दरवाजे तयार केले होते. पहिला दरवाजा होता समस्या घेऊन येणाऱ्यांसाठी दरवाजा. दुसरा दरवाजा होता उपाय घेऊन येणाऱ्यांसाठी. तू बोलायचं नाही. पहिला दरवाजा होता समस्या घेऊन येणाऱ्यांसाठी एक दरवाजा आणि दुसरा दरवाजा होता उपाय घेऊन येणाऱ्यांसाठी एक दरवाजा. मग राजाला काही दिवसानंतर असं जाणवलं की जे समस्या घेऊन येणारा दरवाजा आहे त्या दरवाजापुढे भरपूर गर्दी होती. म्हणजे भरपूर लोक आपल्या समस्या घेऊन यायचे. कोणी भांडण घेऊन यायचं, व्यापाऱ्याचं भांडण, कोणी आपसातलं भांडण घेऊन यायचं, कोणी प्रश्न घेऊन यायचे, कोणी सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन यायचे. अशी भरपूर गर्दी, लांबच्या लांब रांग. मग राजा उपायाकडे, उपायाचा जो दरवाजा आहे उपाय घेऊन येणाऱ्यांचा, त्याच्याकडे नजर टाकायचा. तिथे कोणीच नसायचं. राजाला थोडं अप्रूप वाटलं की उपाय घेऊन कोणीच येत नाही आणि तक्रारी घेऊन मात्र खूप जण येतात. मग राजाने एक घोषणा केली, आजपासून मी हा फक्त समस्या घेऊन जे येतात किंवा समस्या घेऊन येणाऱ्यांसाठी जो दरवाजा होता तो दरवाजा मी बंद करणार आहे आणि हा एकच दरवाजा ठेवणार आहे उपाय घेऊन येणाऱ्यांसाठी. परंतु हा दरवाजा कशासाठी राहील? समस्या आणि उपाय दोन्ही घेऊन येणाऱ्यांसाठी राहील. राज्यात संपूर्ण चर्चा झाली, काय राजा कामाचा आहे, असा कुठं राजा असतो का? याने काय केलं, आपल्याला आपला गैरफायदा घेतला. याने उपाय शोधायचे असतात राजाने. राजा शांतच असतो. काही दिवसाच्या नंतर लक्षात येते की त्या दरवाजाच्या पुढे एक वृद्ध व्यक्ती, एक वृद्ध शेतकरी आपली समस्या घेऊन येतात. बिलकुल शांतता बस, हात खाली कोणाची गेली नाही पाहिजे. मग ते शेतकरी, एक म्हातारे शेतकरी असतात, ते येतात आणि महाराजांना म्हणतात, महाराज माझ्याकडे एक समस्या आहे. लगेच राजा म्हणतो, उपाय आहे का सोबत? ते व्यक्ती म्हणतात, हो उपायसुद्धा आहे. मग सांग तुझी समस्या काय? आमची समस्या ही आहे की आमच्या गावाला पाणीच नाही, आमच्या गावाला प्यायलासुद्धा पाणी नाही. लगेचच राजा म्हणतात, मग याच्यावर काही उपाय? महाराज आम्ही उपाय केला होता, परंतु म्हणजे आम्ही उपाय केला होता. आमच्या शेजारी जो एक गावाच्या शेजारी नाला आहे तो नाला खोदायचं काम आम्ही सुरू केलं होतं, परंतु काही संसाधने, काही पैसा आणि मनुष्यबळ आम्हाला कमी पडते. तर राज्यातून जर आम्हाला मदत मिळेल तर आम्ही ते पूर्ण करू शकतो. लगेचच महाराजाला ते आवडली गोष्ट आणि आपले सैन्य, काही संसाधने पाठवले आणि त्या नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण करून खूप मोठा दूरपर्यंत तो नाला खोदला. काही दिवसाच्या नंतर पाऊस आला, पावसाचं पाणी मुरलं आणि उन्हाळा जसा जवळ आला तसं पाणी कमी पडलं नाही. त्या गावाला भरपूर पाणी. एवढंच नव्हे तर पिकाला पाणी देण्यासाठी सुद्धा त्या गावामध्ये पाण्याची उपलब्धता झाली. आणि हे सर्व इतर लोक पाहत होते, निरीक्षण करत होते की बघू नेमकं यांचं काय होतं, नंतर आपण आपला पर्याय निवडू. काही दिवसाच्या नंतर अनेक लोक तिथे यायला लागले. लगेच राजा म्हणायचा, समस्या आहे, सोबत उपाय आहे का? हो महाराज, आमच्याकडे अशी अशी गोष्ट आहे, आम्ही हे गोष्ट करायलो, थोडीशी राज्याची जर मदत मिळाली तर आम्ही ती गोष्ट करू शकतो. असं वाढत वाढत एवढी गर्दी तयार झाली तिथे की राज्य पूर्ण बदलायला लागलं. राजा हसला आणि म्हणाला, हेच अपेक्षित होतं मला. कारण फक्त समस्या घेऊन येणे आणि सर्व राजाने करणे हे कुठल्याही राज्याला किंवा कुठल्याही सरकारला अपेक्षित नसते. तर समस्या आल्याच्या नंतर त्याचा उपायसुद्धा कोणाकडे असते? जनतेकडेच असते. आणि असं करता करता त्या राज्याची प्रगती इतर बाजूचे राज्य होते त्या राज्याच्या तुलनेमध्ये भरपूर वाढली आणि समस्या अधिक उपाय असं एक समीकरण या राज्यामध्ये तयार झालं. म्हणजेच काय, आजच्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे की बस खाली, विचार अधिक
कृती, विचार अधिक कृती जर केली तर प्रगती होते. आणि फक्त समस्या जर आणत राहिला आपण तर काय होते, अधोगती होते. या गोष्टीतून तुम्ही विद्यार्थ्यांनी काय शिकायचं आहे, फक्त समस्या नव्हे उपाय शोधणारा विद्यार्थी हा पुढे जातो. नेहमीच समस्या किंवा मला ही गोष्ट नाही, ती गोष्ट नाही, ती गोष्ट नाही, ही गोष्ट नाही, अशा गोष्टी करणारा विद्यार्थी समोर जात नाही. त्यावर उपाय काय, उपाय फक्त साधी गोष्ट आहे, अभ्यास. दुसरी गोष्ट आपण या गोष्टीतून अशी शिकू शकतो की तक्रारींनी गर्दी वाढते तर उपायांनी प्रगती होते. तिसरी गोष्ट अशी आहे की सरकारच्याच भरोश्यावर आपण सगळ्या गोष्टी सोडायला नको. आपण सुद्धा आपल्याकडे असलेले उपाय करायला पाहिजे. जसं की घटनेने आपल्याला काय दिलेलं आहे रे, स्वातंत्र्य दिलं, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलायचं स्वातंत्र्य दिलं, पण काहीही बोलायचं स्वातंत्र्य दिलं का? म्हणजेच काय, घटनेने संविधानाने आपल्याला काय दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु स्वैराचार नाही, म्हणजे कसंही स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली नाही. जसं की तुम्ही आहात आज, या राज्यातील गोष्टीने काय झालं, समस्या आणि उपायसुद्धा त्यांनीच आणले, म्हणून प्रगती कोणाची झाली, त्यांचीच झाली ना. ज्या ज्या गावांनी समस्या आणि उपाय आणले त्यांची प्रगती झाली. तसं तुमच्याकडे सुद्धा समस्यासुद्धा असतात आणि तुम्ही जर विचार केला त्याच्यावर उपायसुद्धा तुम्ही काढू शकता. अन्सार शेख नावासारखे एक IAS अधिकारी आहेत. पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच प्रयत्नात आणि भारतातील सगळ्यात कमी वयाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांना मान मिळाला. त्यांचे वडील रिक्षाचालक होते. मग त्यांना अडचणी नव्हत्या का, त्यांना समस्या नव्हत्या का? त्यांनी असा विचार केला का, मी श्रीमंताच्या घरात जन्मलो नाही, माझे बाबा रिक्षा चालवतात, मी कुठे कलेक्टर होणार आहे? आज ते कलेक्टर आहेत. मग त्यांच्यासारख्या किंवा तानीसारखा एक चित्रपट निघाला होता, त्यामध्ये सुद्धा दाखवलं अडचणीतून सुद्धा खूप मोठा उपाय निघू शकतो. आज आपण या गोष्टीतून शिकायचं आहे. आज घरी गेल्याच्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या समोर एकतर तानी पिक्चर पाहायचा, म्हणजे तानी चित्रपट पाहायचा, किंवा अन्सार शेख यांची बायोग्राफी पाहायची. किंवा मी टाकतो तुम्हाला आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांच्या, कोणाची, अन्सार शेख या IAS अधिकारी या सरांची तुम्हाला बायोग्राफी टाकतो. त्यांनी काय काय केलं आणि अडचणीतून सुद्धा किती वर जाऊ शकतो व्यक्ती, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अन्सार शेख सर. आवडली गोष्ट? बंद कर.